नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन जो असतो तो कुसुमताईंशी बोलत असतो. कुसुमताई अर्जुनला म्हणत असतात की तू काही शोध घ्यायचा प्रयत्न केलास का? त्यावर अर्जुन सांगतो की मी शोध घ्यायचा प्रयत्न केला पण अजूनही मला काहीही सापडलेलं नाही. तिला बऱ्याचदा विचारायचाही प्रयत्न केला पण मी जेव्हा तिला विचारायचा प्रयत्न केला ना तेव्हा ते सुद्धा अपयशी ठरलं. म्हणजे तिला ना त्या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला, म्हणूनच मग मी जास्त विषय ताणला नाही असं देखील आता इथे असणारा अर्जुन जो आहे तो म्हणत असतो. त्यावर कुसुमच्या हातात ना चुकून ना ती किल्ली खाली पडते जी आश्रमाची असते. मग अर्जुन म्हणतो आणि तिला ते उचलून देतो. तर अर्जुनला ती सांगते की बरं झालं बाबा, ही किल्ली कुठे बाहेर पडली नाही, इथेच पडली ते, कारण आश्रमाची चावी होती ती. त्यावर अर्जुन म्हणतो हां आत्ता आलं लक्षात, आश्रमात अशा बऱ्याच गोष्टी असतील ना की ज्यामुळे आपल्याला बऱ्याच वस्तू सापडतील. म्हणजे सायलीच्या बालपणीच्या गोष्टी किंवा सायलीबद्दलच्या ज्या काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते सुद्धा आपल्याला सापडू शकतात ना, कारण मधुभाऊंना तर प्रत्येक गोष्टी जपून ठेवायची सवय होती ना. त्यावर कुसुम म्हणते की हो, मधुभाऊंना होती सवय, मधुभाऊ प्रत्येक गोष्ट ना व्यवस्थित जपून ठेवायच्या. आतापर्यंत जेवढीही मुलं आश्रमात आली ना तेवढ्या सगळ्यांचं सामान मधुभाऊंनी जपून ठेवलेलं आहे, मग सायलीचंही असेलच की, असं देखील कुसुम आता अर्जुनला म्हणते. मग अर्जुन कुसुमला सांगतो की ठीक आहे, मी ना लवकरच तिथे येतो आणि आपण ना या सगळ्याची पडताळणी करूया, पण त्यासाठी ना तुम्ही मला काम करा, मला ना हे सगळं सामान ना बाहेर काढून ठेवा, म्हणजे कसं मला पटकन सगळं काही करता येईल ना, जास्त वेळ लागणार नाही यासाठी, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. आता अर्जुन जो आहे तो सांगू लागतो. अर्जुनने आता हे सगळं सांगितल्याबरोबर कुसुम म्हणते की बरं ठीक आहे. अर्जुनला खरं तर आताच लगेच निघायचं असतं, म्हणूनच अर्जुन जो आहे तो पूर्ण तयारी करत असतो. पण इकडे आता कुसुमकडनं त्याला बरीच माहिती मिळालेली असते, त्यामुळे त्याला आता कधी या सगळ्याबद्दलची माहिती काढतोय ना असं झालेलं असतं. त्यामुळे तो आता ठरवतो की जास्त वेळ वाया घालवायचा नाही, लवकरात लवकर सायलीच्या आईबापांबद्दल शोधून काढायचं. तर दुसरीकडे आता सायली जी आहे ती अर्जुनकडे आलेली असते आणि अर्जुनला म्हणते की चला निघायचं आपण. तर अर्जुन म्हणतो की मला ना जरा महत्त्वाचं काम आहे, त्यासाठी मला जरा बाहेर जायचं आहे. पण सायली मात्र आता त्याला म्हणते की कुठे चाललाय तुम्ही बाहेर? अर्जुन म्हणतो अगं बायको, काम आहे म्हटल्यावर जायला नको का? जावं तर लागणारच ना, सॉरी हां. पण आता सायली म्हणत असते की असं काय करताय हो, घरात बाप्पा बसणार आहेत, मला काही फुलं काही भाज्या हे सगळं काही घ्यायचंय, डेकोरेशनचं सामान सुद्धा घ्यायचंय, त्यामुळे चला मार्केटमध्ये. तर अर्जुन म्हणतो एक काम कर, तुझी काही यादी आहे ना ती सगळी मला लिहून दे, मी सगळं काही सामान घेऊन येतो. पण आता सायली जी आहे ती ऐकायला तयार नसते. सायली म्हणत असते की तुम्हाला मी यादी लिहून देऊ का? ते काही राशनचं सामान आहे का, हे आणायचे ते आणायचे, जेव्हा मी तिथे जाऊन बघेन तेव्हाच तर मला सगळ्या गोष्टी कळतील ना, हे असं कळणार नाही, त्यामुळे ना मला तुमच्यासोबत यावंच लागेल. बघा जर नाही जमणार असेल ना तर मला स्पष्ट सांगा, मी एकटी जाईन माझी मी, असं बोलून ती रागवलेली असते. तर आता अर्जुनला कळतो. अर्जुन म्हणतो बरं सॉरी म्हटलं ना मी, तुझ्यासोबत येतो मी, असं बोलून तो कसं बसं तिला आता सावरू लागतो. त्यावर आता इथे अर्जुन म्हणतो की चल आता आपण जायचं का? त्यावर आता सायली आणि अर्जुन दोघंही जण खुश होऊन तिकडनं जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र जी सुमन असते, सुमन आता पूर्ण एकदा विचारात हरवलेली असते. तेवढ्यातच आता तिथे रविराज आलेले असतात आणि रविराज सुमनकडे पाणी मागतात. तर सुमन पाणी त्यांना देते. त्याच वेळेला आता जो राघोबा असतो तो घरात नसतो, म्हणून आता सुमन विचार करते रविराजांशी बोलून घेऊ का, म्हणूनच ती रविराजांना म्हणत असते त्या महिपत चिकरेला का शिक्षा झाली नाही. मागे नागोबा आलेला असतो. नागोबा हे सगळं पाहतो. नागोबाने हे वाक्य ऐकले हे सुमनला कळलेलं असतं. त्यामुळे सुमन जी आहे ती आता विषय बदली करत म्हणत असते की मला असं वाटतं ना की त्या महिपत चिकरेला सुद्धा शिक्षा व्हायला हवी होती, कारण बघा ना आपल्या तन्वीला या सगळ्यामुळे किती काय त्रास सहन करावा लागलाय. त्या साक्षीचा बाप आहे ना तो, मग त्याला तुरुंगवास झालाच पाहिजे होता. त्यावर रविराज आता सुमनकडे पाहून हसतात आणि सुमनला म्हणतात अगं सुमन, तू असं कसं म्हणतेस, म्हणजे जर तन्वीने काही गुन्हा केला ची शिक्षा ही मलाच होईल ना, मग तुला काय वाटतं, ही शिक्षा देखील मला झाली पाहिजे का? तर इथे आता रविराज असं म्हटल्यानंतर लगेचच सुमन म्हणते नाही भाऊजी तसं नाही, पण तो महिपतसुद्धा कितीतरी चुका करून बसल्या असेलच ना, मग त्याला का शिक्षा होत नाही, मला हेच म्हणायचं आहे. हे असं म्हटल्यानंतर मात्र आता तिथं नागराज येतो आणि नागराज जो आहे तो म्हणू लागतो की काय चाललंय आपल्या घरात त्या माणसाचा विषय का काढला जातोय, तो माणूस कुठचा काय, किल्लेदारांच्या घरात त्याचं नावही काढायचं नाही, असं आता नागोबा येऊन बोलू लागतो. त्यावर सुमन आश्चर्यचकित होऊन पाहू
निघू लागते. तर दुसरीकडे मात्र रविराज जे आहेत ते नागोबाला शांत करतात आणि म्हणतात की अरे तिने सहज म्हणून विचारलं, इतका काय पॅनिक होतोय, इतका पॅनिक होऊ नको, काही झालेलं नाही आहे असं बोलून ते आता त्या नागोबाला शांत करायचा प्रयत्न करत असतात. पण नागोबाला आता सुमन म्हणत असते की मी सहज यासाठी म्हटले कारण मला असं वाटत होतं ना की उगाच आहे ना या सगळ्यामुळे त्रास नको व्हायला ना. म्हणजे आधीच बघा ना तन्वीला किती काय काय त्रास सहन करावं लागतं, तन्वीची मला आठवण आली ना म्हणून मी तुम्हाला म्हटलं. त्यावर रविराज म्हणतात की अगं तन्वीची आठवण काढूही नको आणि त्याबद्दल विचार करू नको. तू विचार करशील ना त्या गोष्टींबद्दल मग तुला हे असंच सगळं जाणवेल, त्यामुळेच मी तुला सांगतोय असं देखील आता रविराज सुमनला सांगतात. सुमनही म्हणते की ठीक आहे भाऊजी आणि असं बोलून ती पुन्हा एकदा आपल्या कामाला लागते. दुसरीकडे आता अर्जुनने कुसुमला कॉल केलेला असतो आणि अर्जुन कुसुमला कॉल करून सांगू लागतो की मी आजच आश्रमात येणार होतो, पण तेवढ्यातच सायलीने मार्केटमध्ये जायचंय हेच मागे लावून हट्ट केला. मग काय गणपतीची तयारी करायची आहे, मग सामानही आणायचं होतं, मग मी तिच्यासोबत मार्केटमध्ये गेलो, मग मलाही तिला काहीच बोलता आलं नाही, मग मला तिथे येता आलं नाही आहे ना, त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतोय, पण उद्या ना मी काही करून तिथे येईनच असं देखील आता कुसुमला अर्जुन म्हणत असतो. कुसुम म्हणते हां बरोबर, तुमच्या घरी गणपती आहे ना, मग तयारी तर करावीच लागेल, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही वेळात वेळ काढा आणि या. पण अर्जुन सांगत असतो तुम्ही ना ते सामान आहे ना ते काढून ठेवा. तेवढ्यातच अर्जुनच्या मागे सायली आलेली असते. सायली आता अर्जुनला म्हणते की तुम्ही कोणाशी बोलताय. अर्जुन म्हणतो चैतन्यशी बोलतोय. तर कसलं सामानाबद्दल बोलताय. अर्जुन लगेच म्हणतो पुरावा काढायला सांगतोय, पुरावा काढून ठेवा चैतन्य, आपल्याला जायचं आहे उद्या, लक्षात आहे ना. तर चैतन्यला गणपतीचं आमंत्रण द्यायचं आहे, उद्या सकाळी लवकर यायला सांगायचे, द्या मला बरं फोन असं सायली आता अर्जुनला म्हणत असते. पण अर्जुन जो आहे तो मात्र आता चैतन्यला म्हणू लागतो की चैतन्य उद्या गणपतीला ये हां, बाकी तू तर काही घरातलाच आहेस रे, तुला काय आमंत्रण द्यायचे. तर इकडे मागे चैतन्य येऊन हजर असतो. चैतन्य जेव्हा येऊन उभा राहतो तेव्हा आता सायली चैतन्यकडे पाहत असते. चैतन्यशी फोनवर अर्जुन बोलतोय, चैतन्याला सांगतोय की उद्या वेळेवर ये, आपल्याला केससाठी सुद्धा जायचं आहे, त्याचसोबत तुला आमंत्रण दिले तुझ्या बहिणीने, ये हां लवकर ये. हे सगळं काही अर्जुन फोनवर हसत हसत बोलत असतो, त्याचा मागे लक्षही नसतं. मागे चैतन्य उभा असतो आणि सायली मात्र आता अर्जुनकडे रागात पाहत असते. तिला समजून गेलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ घातलेला आहे आणि म्हणूनच आता सायली जेव्हा अर्जुनकडे रागात पाहत असते तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो आता फोन ठेवल्यावर चैतन्यकडे रागात पाहतो. त्याला कळतच नसतं की आता मी काय बोलू आणि काय नाही ते. तर दुसरीकडे आता सायली म्हणत असते की द्या तुमचा मोबाईल, मला पाहायचं आहे तुम्ही कोणाशी बोलत होतात ते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की नाही का बायको, मी कोणाशी बोलत नव्हतो, काय झालंय, काहीच नाही. तर चैतन्य म्हणतो की काय झालं आहे नेमकं तुमच्यामध्ये. तर अर्जुन म्हणतो की बघ ना बायकोला माझ्यावर संशय येतोय, अगं बायको मी कोणाशीच बोलत नव्हतो. तर कुसुमचा नंबर आता मोबाईलमध्ये जेव्हा सायली बघते तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती म्हणते की तुम्ही कुसुमताईंशी बोलत होतात, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, का असं केलात. नाही नाही मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाही, घ्या तुमचा मोबाईल तुमच्याकडे, आणि असं बोलून ती आता तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो एका वकिलाकडे गेलेला असतो. त्या वकिलाचा टाईमसुद्धा संपलेला असतो, म्हणूनच आता तो वकील जायला निघालेला असतो. मात्र आता अश्विन त्याच्यासमोर रडून धिंगाणा घालतो आणि म्हणतो की प्लीज माझ्या बायकोला या सगळ्यातून सोडवायचं आहे, प्लीज प्लीज मला काहीतरी मदत करा प्लीज, असं बोलून त्याने अक्षरशः त्या वकिलासमोर हात जोडलेले असतात. म्हणूनच आता वकील जो आहे तो आता ती केस घ्यायला तयार होतो. जेव्हा तो केस घ्यायला तयार होतो तेव्हा मात्र तो अश्विनला म्हणतो की बसा शांत व्हा, काय आहे तुमची केस नक्की कोणती आहे ती मला सांगा, आणि तुमची बायको कोणत्या केसमध्ये अडकली आहे, किती वर्षाची शिक्षा झाली आहे हे सुद्धा मला नीट बसून सांगा, असं देखील ते वकील जे आहे ते अश्विनला म्हणतात. तर दुसरीकडे मात्र आता जो अर्जुन असतो तो विचार करतो आता तर मी मेलोच, म्हणजे बायकोशी खोटं बोललोय तर आता बायको काही जास्त माझ्यावर रागवली असणार आहे, तिचा रुसवा काढणं म्हणजे बापरे. आता याचंच अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. तो चैतन्याला सुद्धा ओरडतो. चैतन्याला म्हणतो काय रे तू मला सांगितलं का नाहीस, तू आला होतास तर असं का केलंस रे तू. अरे चैतन्य म्हणतो मला काय माहिती, तू मलाच फोन लावून बोलत होतास ते, इथे आल्यानंतर मला कळलं की तू चैतन्य ये हे तसं बोलत होतास ते, मग मला काय तू आधी मेसेज फोन करून सांगितलं होतंस का की असं तू काही करणार आहेस. तर अर्जुन म्हणतो अरे मी त्या कुसुमताईंना फोन केला होता आश्रमातून सगळे सामानं बाहेर काढून ठेवायला, म्हणजे आपल्याला शोधायला बरं पडेल ना, याचसाठी मी सगळी तयारी केली होती. पण तू काय रे खरंच माझं ना आता डोकंच फिरले, काय बोलायचं बायकोला. बायको आता रागवली असेल, ती नको नको ते विचार करत असेल माझ्याबद्दल, पण आता तिचा राग कसा काढू,
तर दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो वकिलाकडे गेलेला असतो आणि वकिलाला सांगतो की खरं तर ना माझी बायको जी आहे ती एका खुनाच्या आरोपाखाली नाही, तर तिने एका खुनाला मदत केली आणि त्या आरोपाखाली तिला जेल झालेली आहे 7 वर्षाची आणि त्यामुळेच आता तिला मला सोडवायचं आहे. तिला ते सगळं काही सहन होत नाही आहे. बिचारी माझी बायको जी आहे तिची काही चूक नव्हती, फक्त तिने समोरच्या व्यक्तीला साथ दिली आणि त्या सगळ्यामुळे तिला ही 7 वर्षाची शिक्षा भोगावी लागत आहे. प्लीज तुम्ही काहीतरी मदत करा मला. वकील आता अश्विन जो आहे त्या वकिलांना सांगतो. वकील म्हणतात की काय झालं आहे, म्हणजे ती केस बोलताय का वात्सल्य आश्रमाची, त्यामध्ये तुमची बायको अडकली आहे का? तर अश्विन म्हणतो की हो त्याचमध्ये. तर दुसरीकडे मात्र ही गोष्ट जेव्हा आता कळून चुकते तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का जो आहे तो त्या वकिलांना बसलेला असतो. पण ते वकील सरळ म्हणतात की जर ती केस मी घेतली तर मी तुमच्याकडनं दुपटीने पैसे घेईन, कारण पनवेलमध्ये जे नाव आहे अर्जुन सुभेदार यांचं खूप नावाजलेलं नाव आहे आणि त्यामध्ये जर आम्ही असं काही घोळ घालायचा प्रयत्न केला, म्हणजे सोडवायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आम्हाला सुद्धा धोका आहे आणि त्यामुळे मी दुप्पट पैसे घेईन. अश्विन म्हणतो तुम्हाला लागतील ना तितके पैसे द्यायला मी तयार आहे, पण प्लीज काही झालं ना तरी माझ्या बायकोची सुखरूप सुटका करा या सगळ्यात ना, एवढंच मी तुम्हाला म्हणतो, असं देखील आता अश्विन जो आहे तो त्या वकिलाला म्हणतो. तर तो वकीलसुद्धा आता ही केस घ्यायला तयार झालेला असतो आणि तो म्हणत असतो की ठीक आहे मी तुमची ही केस घ्यायला तयार आहे, तुम्ही सगळे काही डॉक्युमेंट्स मला जे जे काही लागतील ते आणून द्या. दुसरीकडे सायलीसुद्धा आता रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा सायली रूममध्ये येते तेव्हा ती खूप जास्त रागावलेली असते आणि जेव्हा सायली रागवलेली असते तेव्हा आता ती त्याच्याशी बोलतसुद्धा नसते. अर्जुन जो आहे तो सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. सायलीला म्हणत असतो की बायको काय झालं आहे, बायको अशी रागवू नकोस ना, प्लीज ना बायको, असं नको ना करूस, असं बोलून तो आता सायलीच्या मागे पुढे करत असतो. जेव्हा तो आता सायलीच्या मागे पुढे करतो तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात, माझ्याशी बोलायचा सुद्धा प्रयत्न करू नका. तुम्ही कुसुमताईंशी बोलत होतात आणि मला सांगितलं की तुम्ही चैतन्यशी बोलताय, किती चुकीचं आहे हे सगळं, मला नाही ऐकायचं आहे तुमचं काहीच, असं देखील सायली आता रागात बोलत असते. त्यावर मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणतो नाही ग बायको, प्लीज ना ऐक ना, मी कुसुमताईंशी बोलत होतो, पण तुम्ही आणि कुसुमताई माझ्यापासून काही लपवताय का, म्हणजे मधुभाऊंबद्दल काही झालं आहे का, काही कळलं आहे का तुम्हाला, असं असेल ना तर सांगा, मी आताच हॉस्पिटलला जाते, असं देखील सायली आता अर्जुनला म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणतो नाही बायको, डॉक्टरांनी मधुभाऊंबद्दल काही सांगितलं नाही, मधुभाऊ एकदम ठीक आहेत. मग तुम्ही कोणत्या सामानाबद्दल बोलत होतात, काय बोलत होतात ते मला नीट सांगा, म्हणजे मला सविस्तर कळेल. तर त्यावर आता जो अर्जुन असतो तो म्हणतो की हो बायको मी सांगतो थांब. तर आश्रमामध्ये ना काही कामं पेंडिंग आहेत ना, म्हणजे आता मधुभाऊसुद्धा नाही आहेत, मग बरीच कामं पेंडिंग आहेत, मग त्या सगळ्याकडे लक्ष नको का द्यायला, म्हणूनच मी कुसुमताईला म्हणत होतो की मी सगळी मदत करतो, तुम्ही फक्त सामान काय काय हवं आहे ते मला सांगा, मी तुम्हाला आणून देतो, बस इतकंच मी काय ते बोलत होतो. मग तुला काय झालं. तर त्यावर हे सगळं ऐकल्यानंतर लगेच आता जी सायली आहे ती म्हणते की बापरे, म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याबद्दल बोलत होतात, खरंच हो माझं चुकलं, म्हणजे मी तुमच्यावर संशय घेतला, तुमच्यावर रागवले, म्हणजे माझ्या घराबद्दल तुम्हाला इतकं काही वाटतं, म्हणजे माझं माहेर आणि तुम्ही हे सगळं काही कसं मेंटेन करता, म्हणजे तुमचं घर जसं मी सांभाळते तसं तुम्हीही माझं घर सांभाळत आहे, मला ना ऐकूनच खूप छान वाटलं हो, असं देखील सायली म्हणते. अर्जुन म्हणतो मग तुझं घर ते माझं घर नाही का, मलाही वाटतं ना की सगळं काही व्यवस्थित सावरून घ्यावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर कराव्या, मग एकतर मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये आहेत, मग सगळ्या गोष्टींकडे मला लक्ष द्यायला नको का, आणि म्हणूनच मी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतोय, तू काळजी करू नको, मी हळूहळू का होईना एक एक करून सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करेन, असं देखील आता अर्जुन जो आहे तो आता सायलीला बोलत असतो. सायलीला खूपच भारी वाटत असतं की अर्जुन आपल्या आश्रमामध्ये विशेषतः लक्ष देतोय, जशी घराची जबाबदारी अर्जुन सांभाळतो, सगळं काही बघतो, तसंच आता तो इकडचं सुद्धा सगळं काही सांभाळतोय, यासाठी सायली खूप जास्त खुश असते. सायली म्हणते की खरंच आज मधुभाऊ असते ना तर त्यांना सुद्धा तुमचं खूप जास्त कौतुक वाटलं असतं, कारण तुम्ही ना कौतुक करण्यासारखीच कामं करता हो सध्या, असं देखील सायली आता अर्जुनला बोलत असते. त्याच वेळेला आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको आता झोपायचं का, झाली आहे हो. तर सायली म्हणते की हो झोपायलाच हवं, कारण मलाही उद्या खूप कामं आहेत, मोदक बनवायचे आहेत, बरीच कामं आहेत, ती सुद्धा मला लाईनवर लावायचेत, असं सायली म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की हो चालेल, आपल्याला उद्या भरपूर कामं आहेत ना, तसंही मला सुद्धा काही कामांसाठी बाहेरही जायचं आहे ना, तर त्यासाठी मला थोडी मदत तर तुला करावीच लागेल. सायली आणि अर्जुन दोघंही जण झोपतात. तर इकडे मात्र अर्जुन जो आहे तो आता विचार करत असतो की काही झालं तरी सायलीच्या आईबाबांचा पत्ता शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही, कारण बिचारी सायली ही स्वतःच्या कुटुंबासाठी आसुसलेली असणारच आहे, पण ती असं कधीच बोलत नाही, तिला सुद्धा तिच्या आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता असेलच की, पण तिने एकदाही शब्दाने मला कधीच म्हटलं नाही आहे की तिला तिच्या आईवडिलांना भेटण्याची इतकी उत्सुकता आहे ते, पण काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते यावर नक्कीच
काढूया, कारण काही झालं तरी सुद्धा मला माझ्या बायकोची खूप जास्त काळजी वाटते आणि जेव्हा तिला समजेल ना की तिचे आईबाबा जिवंत आहेत आणि तिचे आईबाबा जेव्हा मी तिच्या समोर घेऊन येईन ना तेव्हा ती खऱ्या अर्थाने खुश होईल, हे मला सुद्धा माहिती आहे. असं देखील इथे असणारा हा अर्जुन जो आहे तो सायलीकडे बघतच आता बोलत असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता लवकर सगळी तयारी करून जी आहे ती सायली कामाला लागलेली असते, कारण सायलीला सगळं काही बघायचं असतं, नैवेद्याचं, त्यासोबत बऱ्याच गोष्टी, मोदक, हे सगळं काही तिनं मॅनेज केलेलं असतं. सकाळी उठून तिने शिरा सुद्धा बनवलेला असतो, सगळी तयारी केलेली असते. दुसरीकडे अर्जुन जो आहे तो सुद्धा बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी पूर्णपणे करून बसलेला असतो. आता इथे काही भांडीची असतात देवाची, ती सुद्धा घासून तयार असतात आणि ती सगळी पुसण्याचे काम जे आहे ती प्रतिमा करत असते. तर इकडे मात्र आता अर्जुन म्हणत असतो की बाबा आज गणपतीची प्रतिष्ठापना झाली ना की मला जरा कामासाठी बाहेर जायचं आहे, जरा पटकन आपण आवरूया सगळं काम. त्यावर सायली म्हणते की बघितलं का बाबा, घरात बाप्पा येणार आहेत तरी सुद्धा बाहेर जायचंय, यांना काही पडलंय का बघा, तुम्हाला ना मी कुठेही जाऊ देणार नाही हा. तर दुसरीकडे आता कल्पना आलेली असते आणि ती विमलला सगळ्याबद्दल विचारत असते. विमलला म्हणते काय ग विमल, झाली का तयारी, म्हणजे काय काय बनवायचं आहे सांग. तर विमल म्हणते की नाही वहिनी, सगळं काही झालेलं आहे, म्हणजे सायली ताईने सगळं केलेलं आहे, फक्त आपल्याला आता गणपती बाप्पा आणायचा आहे आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. तर दुसरीकडे मात्र ती म्हणते की सायली असताना ना कसलीच काळजी नसते, विमल असं सगळं काही म्हणत असते. पण तेवढ्यातच आता इकडनं अर्जुन जो आहे तो अस्मिताला पिन मारतो. त्याबरोबर अस्मिता सुरू होते आणि म्हणते की हां सायलीला ना कौतुक करून घ्यायचंच असतं, कधी काही कमी पडायचंच नसतं ना, त्यासाठी सगळी तयारी आधीच करून ती बसते, बरोबर की नाही. आता अस्मितानं पुन्हा एकदा विषय काढल्याबरोबर इथे कल्पना चिडते, कारण कल्पनाला राग येत असतो. कल्पना विचार करते की बिचारी मुलगी काहीच बोलत नाही, याचा अर्थ ही लोक काहीही तिला बोलणार का, उठसूट काही करतील का. म्हणूनच आता कल्पना जी आहे ती अस्मिताला म्हणते की अस्मिता तोंड शांत ठेव, आज वाद नको आहेत. तर दुसरीकडे मात्र अस्मिता लगेचच म्हणते की काय ग मम्मा, मी तिला बोलली तर तुला राग आला का, काही प्रॉब्लेम आहे का तुला. अर्जुनही बोलतो काय ग अस्मिता ताई, तुला राग येतोय का, माझी बायको जी आहे ती घरात सगळं काम करते, तिचं कौतुक होतंय, त्यामुळे तुला राग येतो का. अरे तन्वी ही कामं करायचीच ना. आता अर्जुन म्हणतो तन्वीला काही जमायचं नाही, जेवढं माझ्या बायकोला जमतं ना तेवढं तन्वीला काहीच जमायचं नाही. अश्विन म्हणतो आज घरात सण आहेत, आजच्या दिवशी तरी वाद घालू नका, गप्पा बसा रे जरा. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि त्याचसोबत इथे प्रतिमा आणि प्रताप हे बोलत असतात. प्रताप आता प्रतिमाला बोलतात की आपली नाटकं चालेत हे कुठे माहिती आहे ह्यांना असं वाटतं की सगळं आपण सिरियसमध्ये करतोय, म्हणूनच अश्विन आपल्यासोबत असं बोलतोय. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं बोलणं ना कुचूरबुचूर जी काही चाललेली असते ती इथे असणाऱ्या ह्या कल्पनाला ऐकू येते. कल्पना म्हणते की काय चाललंय तुमची कुसूरबुसूर. तर प्रताप म्हणतात काही नाही, बघ ना हे अस्मिताला ना समजवण्याची गरज आहे. तर अस्मिता म्हणते की मला काय समजवण्याची गरज आहे, मी जे खरं आहे तेच बोललेले आहे, मला नाही पटत हे सगळं काही, म्हणजे हिने सगळं क्रेडिट घ्यायचं, विमल ही कामं करतेच की. पण आता इकडे कल्पना जी आहे ती अस्मितावरच रागाने बघत असते. तर दुसरीकडे पुढील भागात पाहायला मिळतं आता अर्जुन आणि प्रताप गणपती घेऊन येतात. गणपती बाप्पा मोरया. अर्जुन जोरजोरात आवाज करू लागतो. आता गणपती बाप्पांना त्यांच्या प्रमुख स्थानावर बसवलंही जातं आणि जेव्हा गणपती बाप्पांना प्रमुख स्थानावर बसवलं जातं तेव्हा मात्र प्रताप म्हणतात की यावेळेला गणपतीची प्रतिष्ठापना जी आहे आणि गणपतीची सगळी पूजा जी आहे ती सगळी काही सायलीनेच करू दे. पण आता सायलीचं नाव घेतल्याबरोबर अस्मिता लगेच सुरू होते आणि अस्मिता म्हणते की काय प्रत्येक वेळेला सायली 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 सायलीनेच करायला पाहिजे का. त्यावर आता सायलीला रडू येतं, कारण या सणाच्या दिवशी सुद्धा अस्मिताने सायलीला एकही बोलायची संधी सोडलेली नसते. दुसरीकडे आता कल्पना जी आहे ती मात्र सायलीचा हात धरते आणि सायलीला खिचतच तिथे घेऊन येते. सगळेजण चकित होतात आणि म्हणतात की कल्पनाला नेमकं झालंय तरी काय. कल्पना आता रागवतच सायलीला म्हणत असते की काय ग एवढी सगळीजणं तुला बोलतायत, बाकीच्या वेळेला बाहेर वाकीन बनून उभी असतेस, घरातली कीड घालवलीस, घरातलं जी काही नाश होता तो सगळा काही घालवलास एक वाघीण म्हणून, मग आता जेव्हा तुला कोणी काय बोलतं तेव्हा तू मूग घेऊन गप्प का बसतेस, त्यांना का उत्तर देत नाहीस. मला ना असं वाटतंय ना या गणपतीला तू माझी सून नाही तर माझी लेक म्हणून या गणपती बाप्पाची पूजा करावी, प्राणप्रतिष्ठापना तू करावीस. असं बोलून आता अक्षरशः कल्पना रडत असते आणि सायलीसुद्धा. आणि कल्पनाने सायलीला मिठीत घेतलेलं असतं. सायलीला सुद्धा भयंकर असा आनंद आता झालेला असतो. त्यामुळे आता सायली जी आहे ती खुश असते आणि बाकी इतर घरातले सुद्धा चकित झालेले असतात की बापरे हे सगळं काय आहे. सगळीजण आनंदाने पाहत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.